सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट, मणक्यांच्या व सांध्यांच्या विकारांवर उपयुक्त बाह्योपचार चिकित्सा। नमस्कार, मी अमोल जोशी। जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। एक सुखवस्तू आणि चौकोनी कुटुंब, त्या कुटुंबातली एक हुशार आणि चुणचुणीत मुलगी, तिची काळजी घेणारे तिचे आई-वडील आणि अचानक एक दिवस या कुटुंबाचा अपघात होतो। या अपघातामध्ये आई-वडिलांचं निधन होतं आणि एकटी मुलगी उरते। या मुलीला नंतर कोणीही नातेवाईक विचारत नाहीत, तिची काळजी घ्यायला कोणीही पुढे येत नाही आणि तरी सुद्धा स्वतःचा स्ट्रगल स्वतः करत ही मुलगी यशाची वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करत जाते आणि एका विशिष्ट टप्प्यावर येऊन ती स्थिरावते। या मुलीची गोष्ट आज त्याच मुलीच्या तोंडून आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपण जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे रोशनी पाटेकर यांना। रोशनी, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये। थँक्यू। रोशनीची कथा आपण ऐकणार आहोत तिच्याच तोंडून, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया तिच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर। डोंबिवलीला राहणारी ही रोशनी पाटेकर ससाणे वयाच्या 13व्या वर्षापर्यंत सारं काही सुरळीत होतं। मूळची अहमदनगरमध्ये लहानाची मोठी झालेली रोशनी आई बाबांसोबत मुंबईला आली आणि त्याच वेळी रेल्वे अपघातात तिनं आपल्या आई वडिलांना गमावलं। इतकंच नाही तर याच अपघातात तिला तिचा डावा पायही गमवावा लागला। हेही नसे थोडके म्हणून की काय, या अपघातानंतर तिच्या नातेवाईकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली। तब्बल 9 महिने ती रुग्णालयातच दाखल होती। आपल्या मुकबधीर भावाला आत्या नोकरासारखं वागवत असल्यानंही ती दुखी होती। त्यानंतर मात्र समाजसेविकांच्या माध्यमातून तिच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला। एका संस्थेनं तिची रवानगी एका वसतिगृहात केली। तिथं संस्थेचं काम करत ट्युशन घेत तिनं आपला उदरनिर्वाह केला। सोबत 10वी-12वीचं शिक्षणही घेतलं। त्याच दरम्यान तिला नोकरी करण्याची संधी मिळाली। आलेली प्रत्येक संधी तिनं आपली मानत त्या संधीचं सोनं केलं। नोकरी करता करता तिनं आपलं ग्रॅज्युएशन MBA ही पूर्ण केलं। आज नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असताना आपल्यासारखीच वेळ कुणावर येऊ नये म्हणून ती गोरगरिबांना मदतही करते। आयुष्य आनंदात घालवण्यासाठी तिनं संगीताचाही आधार घेतलाय। अपंगत्व येऊनही ती कधी हरली नाही। प्रचंड जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचारानं तिनं आपलं आयुष्य घडवलं। रोशनीच्या याच प्रकाशमय वाटचालीला आमचा सलाम। तर हा होता रोशनीचा आत्तापर्यंतचा प्रवास। रोशनी, एक सुखवस्तू कुटुंब होतं, आई बाबा होते, भाऊ देखील तुला एक आहे, पण तुम्ही तिघे एका अपघातामध्ये सापडलात आणि त्यानंतर आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळाली। तर त्या अपघातापासून आपण सुरुवात करूया। काय घडलं होतं? आता 25 वर्षे झालेत माझं ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यामध्ये आईबाबा गेले। आईबाबा गेल्यानंतर जेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते, बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला आणि जसा तो प्रयत्न केला मी अशी कोसळले खाली नंतर त्यानंतर बघितलं तर एक पायच नाही आहे आणि असा तो भयानक प्रसंग की माझा पाय कापला गेलाय आणि मी परत बेडवर मला डॉक्टरांनी झोपवलं आणि मला सांगण्यात आलं की तुझे आईबाबा गेलेले आहेत आणि तुझं पाय गेलेला आहे, म्हणून तुला काही जर पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला ही बेल मारत जा आणि आम्हाला सांगत जा। मला काही सुचलंच नाही। मला फक्त असा अंधार दिसत होतं की हे काय झालं सगळं, आणि ते पण असं अचानक। आणि नंतर तिकडचे जे सिव्हिल हॉस्पिटलमधले डॉक्टर होते, नर्स होते, त्यांनी मला खूप मदत केली आणि खूप सपोर्ट केला। त्यांनी सांगितलं तू हारू नकोस, तुला नक्की तुझे नातेवाईक येतील, तुला घेऊन जातील, तुझं पुढचं आयुष्य ते काहीतरी करतील, म्हणून तू घाबरू नकोस। त्यावेळी तुझं 6वी-7वीचं वय होतं? हो, मी तेव्हा 13 वर्षाची होते आणि 7वी माझं पास झालं होतं, 8वीला मी गेले होते। आणि मी जेव्हा मला हे समजलं की अरे माझा पायच नाही आणि आता कोणी नाही,
आणि 9 महिने मी अशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राहिले की नातेवाईक वगैरे कोणी फिरकलं सुद्धा नाही, कारण मला तरी असं वाटतं की त्यांना असं वाटलं की नाव शी इज अ बर्डन ऑन अस, सो इट इज अ बेटर दॅट इग्नोर हर, किंवा हॉस्पिटलमध्ये पण जायला नको, नाहीतर मग ते हॉस्पिटलमधले स्टाफ तिला सांगतील की तिला आमच्याबरोबर घेऊन जा किंवा असं. तर त्यांनी मला टोटली इग्नोरच केलं होतं. आणि ह्या गोष्टी मला अशा जेव्हा समजायला लागल्या की कोणी येत नाही आहे बघायला आणि हॉस्पिटलमधले जे स्टाफ आहे तेच आपले पैसे काढतायत आणि दवापाणी माझं चालू आहे, असे करता करता 9 महिने झाले. आणि ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी होते तेव्हा नर्स आणि जे डॉक्टर होते ते खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी मग असं सुचवलं की आपण हिला जयपूर फूड घालूया आणि कुठेतरी बघू आपण हिला, कोणी आश्रमशाळेमध्ये किंवा कुठे काही आपण हिच्यासाठी करू शकू. तर अशाच मला मिस पिमेंटा भेटल्या आणि त्या म्हणाल्या, रोशनी तुला काय करायचं आहे? तर मी त्यांना सांगितलं की मला ना हे असं परावलंबी आणि असं हे जे टाकून दिलेलं जे जीवन आहे ना, हे मला जगू देत नाही. मला असं वाटते की अरे त्यावेळेसच मी मेले असते तर खूप बरं झालं असतं. आणि ही ती जी भावना होती त्या टायमाची, आणि मलाही समजत नव्हतं की बापरे होणार काय माझं, मला रस्त्यावर बसून भिक तर नाही मागायला लागणार ना, कारण आपण जेव्हा असे भिकारी वगैरे बघतो ते असे अपंग वगैरे कसे तरी असतात. तसं काही झालं नाही. आणि मग मला ठाणे महानिकेतनमध्ये 3 वर्ष शाळेसाठी ठेवण्यात आलं. आणि मी खूप सिन्सिअरली आणि खूप कष्ट केले. आणि मग ते एक चॅलेंज आलं की नाही मला पास व्हायचं आहे तरच मग मी पुढे शिकू शकेल. आणि महानिकेतनमध्ये राहत असताना एक सुलोचना कपिल म्हणून आंटी तिकडे यायच्या. त्यांनी मला एवढं शिकवलं त्या कालावधीत. आणि त्या वर्षी मी 10वी पास केलं फर्स्ट क्लासमध्ये. आणि आंटीने मला फोन करून सांगितलं आता मागं बघायचं नाही. आणि 10वी झालं, 12वी झालं. आणि म्हणजे तिथे पण महानिकेतनमध्ये असल्यामुळे परावलंबी जीवन होतं. म्हणजे जे नर्स सिस्टर सांगणार ते मला करायचं आहे. मी तिकडे पण ट्यूशन घ्यायचे तिकडच्या लहान मुलींचे, सिस्टरांचं धुणं भांड्याचं काम करायचे. मी असं ठरवलंच होतं की ती भावनाच माझ्यातून गेली पाहिजे की मी आता दुसऱ्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत इथं आहे इथे मी खूप कष्ट करणार. आणि मग 12वी पास झाल्यानंतर मला आशालता मेनन ह्या डॉक्टर आहेत ठाण्याला, आणि त्या तिकडे व्हिजिटला यायच्या मुलींना चेक वगैरे करायला. तर त्यांना मी विनंती केली, मॅडम माझं 12वी झालं आहे, मला प्लीज कुठेतरी नोकरी द्या म्हणजे मी 2 पैसे कमवू शकेल. आणि त्या कालावधीत माझा जो भाऊ आहे तो जन्मताच मूकबधीर आहे. तर त्याला माझी आत्या घेऊन गेली आणि तिने त्याला असा घरगडी असा नौकर म्हणून ती ट्रीट करायची. मला ते नेहमी असं दिसायचं की माझा भाऊ झाडू पोछा करतोय, त्यांचे कपडे धुतोय. तर माझ्या भावाला जर त्याच्यातून काढायचं असेल तर मी शिकलं पाहिजे. आणि मला ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, 10वी पास केली, आता 12वी पास केली. आणि मला आशालता मॅडमच्या मिस्टरांनी पटनी कम्प्युटर सिस्टम लिमिटेड ही त्या काळची खूप मोठी IT कंपनी होती, आणि तिथे मला घेऊन गेले आणि सांगितलं तुला छोटं मोठंच काम आम्ही देऊ शकतो, कारण एक तर तुझं शिक्षण जे आहे ते थोडं. पण इथे मी थोडं थांबवतो की शिक्षण तुझं अजून पूर्ण झालं नव्हतं. हा, फक्त 12वीच झालं, फक्त 12वीच झाली होती. पण तरी सुद्धा पैसा आपल्याला कमवायला पाहिजे ही गरज का वाटत होती? जेव्हा आईबाबा होते तेव्हा आमचं घर होतं, आमचं स्वतःचं टॉयलेट बाथरूम होतं, आमचा सगळ्यांचे वेगवेगळे गोष्टी होत्या. आणि ते सगळंच मी म्हणजे बॅडली मिस करायचे की मला नाही राहायचं इथे. मला माझ्या भावाला त्या याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि मला स्वतःसाठी माझं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. जसं 12वी झालं आणि मला पटनी कम्प्युटर्समध्ये जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचं मी आज ना सोनं केलं. मी खूप कष्ट करायचे. जे मला कोणी सांगेल ना चहा आणून दे, पाणी आणून दे, मी सगळं आणून द्यायचे. मला कधीच नोकरीची किंवा मी काय काम करते याची कधीच लाज नाही वाटली. मला नेहमी असं वाटलं की अरे मी काहीतरी करते, काम करते, फुकट नाही आहे, कोणावर अवलंबून नाही आहे. आणि तिकडचे जे सर होते, जे माझे मॅनेजर्स होते, ते त्यांचं लक्ष होतं माझ्याकडे. आपण हिला दिली ऑपॉर्च्युनिटी पण ही किती करते, खूप काम करते. त्यांनी मग मला इमिडिएटली पेरोलवर घेतलं. माझं ग्रॅज्युएशन झालं नव्हतं, मी SNDTचा फॉर्म भरला होता ग्रॅज्युएशनसाठी. आणि माझे एक मॅनेजर आहेत गणेश रामचंद्रन, लिटरली दररोज त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून 1 तास द्यायचे आणि मला इंग्लिश शिकवायचे. मला कम्प्युटर कसं मेल करायचे, कसं मेल ॲक्सेप्ट करायचं, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. आणि सगळ्यांना तिथे फ्लोअरवर त्यांनी सांगितलं होतं रोशनी फक्त सगळ्यांशी इंग्लिशमध्ये बोलणार आणि ती चुकणार तरी कोणी तिच्यावर हसायचं नाही, बट एव्हरीबडी शुड करेक्ट हर. आणि आपण तिला सपोर्ट करायचा आहे रोशनीला.
म्हणजे माहिती नाही, पण त्यांनी मला एवढी हेल्प केली, एवढा सपोर्ट केला. कधीही मला असं लेखलं नाही की हिला काही काम येत नाही आणि आपण का म्हणजे हे करतोय. आणि जेव्हा मला असं वाटलं की आता बास झालं माझं वर्किंग हॉस्टेलमध्ये राहणं, माझा भाऊ अजूनही तिकडेच आहे, 6,000 रुपये पगार होता, तर मी टीममध्येच असं सांगितलं मला ना असं छोटंसं घर घ्यायचं आहे, म्हणजे माझ्या भावाला काढता येईल माझ्या हाताच्या इकडून. त्यांनी सांगितलं तू बिंदास घे, जो काही तुला खर्च लागेल आम्ही तुला देऊ, नंतर तू आम्हाला परत रिटर्न कर. जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा त्या लोकांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे. आणि आज जर असं मागं बघितलं आणि त्या 9 महिन्याच्या कालावधी बघितला, जिथे मी दररोज एवढी रडायचे आणि नेहमी असा विचार करा आणि मेले असं तर बरं झालं असतं, हे कसं तुच्छतेचं जगणं मी जगते. आज मला असं वाटतं की बरं झालं तो काळ घडला माझ्याबरोबर, ॲक्सिडेंट झालं, मी एकटी झाले आणि मी नंतर स्वावलंबी बनले. नाहीतर जर माझे नातेवाईक घेऊन गेले असते तर मी आज पण तशीच लाचार असते. आज मी स्वतःच्या डिसिजन स्वतः घेते. मी नंतर थोडे पैसे जमा करून भावाला आत्याच्या घरातून काढलं. गेल्या 20 वर्षापासून जेव्हा मला मिस पिमेंटा घेऊन गेल्या महानिकेतनमध्ये, तेव्हापासून मला एक मनात कुठेतरी जाण झाली की जेव्हा आपल्याकडे काही नसतं आणि कोणीतरी येऊन आपला हात पकडतं, त्या भावना ज्या माझ्यामध्ये आल्या होत्या, मला खूप आनंद झाला होता. तर असेच जर समाजामधले जे लोक आहेत की ज्यांना कोणी नाही आहे, आदिवासी मुलं असतील, खूप असे अनाथ मुलं इकडे तिकडे राहतात, मला त्यांच्याबद्दल नेहमीच खूप असे कळवळा होतो की अरे मी काय करू शकेल अशा मुलांसाठी. तर आणि त्यांच्यासाठी तू काम पण करतेस, त्याविषयी आपण बोलूयास. ही जी पॉझिटिव्हिटी येत राहिली त्याचे सोर्सेस तू सांगितलेस की कुठून कुठून ती येत राहिली, पण तरी सुद्धा तो जो ज्याला आपण ॲडॅप्टर म्हणतो की तो स्वीकारणारा जो घटक असतो, पॉझिटिव्हिटी जरी अवेलेबल असते तरी सुद्धा ती त्या व्यक्तीने घेणं आणि स्वतःमध्ये टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. तर त्यासाठीची जी जडणघडण तुझी होती किंवा त्यासाठीची जी काही कारणं होती ती काय काय होती असं वाटतं तुला? कशामुळे हे मला असं जी एक भावना असते मनामध्ये की 2 गोष्टी आहेत जीवनात, हसायचं की रडायचं. हसले तर खूप सुंदर दिसेल आणि जर रडले तर एकदम वाईट दिसेल. पण त्यापेक्षा हसत जगायला सुरुवात करायला पाहिजे. कारण गोयंकाने जे डोक्यामध्ये टाकलं होतं की तू खूप काही करू शकतेस, फक्त तू जे झालंय ना नेगेटिव्ह ते विसरून जा, त्याला ॲक्सेप्ट कर की ते माझ्याबरोबर झालेलं आहे, आता याला मी आता चेंज करू शकत नाही, पण मी माझं जीवन कसं चांगलं करू शकते. आणि ती गोष्ट फक्त जोपर्यंत तुझ्यात पॉझिटिव्हिटी ती आतून येत नाही, काहीतरी करण्याची तुझ्यामध्ये स्वतः ती इच्छा आली पाहिजे की मला शिकायचं आहे. तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे की तू शिक, आणि जोपर्यंत तू शिकत नाहीस तोपर्यंत तुझं काही होऊ शकत नाही. नाहीतर तू मग अशीच एखाद्या संस्थेमध्ये राहून धुणं भांड्याचं काम करून, आणि मग मला तेव्हा असं वाटलं की हेच जर मी करत राहिले धुणं भांड्याचे कामं तर माझा भाऊ तिथून निघणार नाही. ती जी भावना त्या 9 महिन्यामध्ये अशी आली की नातेवाईकांनी टाकून दिले. मला ना ती एक अशी कळकळ मनात निर्माण झाली की मला त्यांना प्रूव्ह करायचे की तुम्ही रॉंग होते जेव्हा तुम्ही मला टाकून दिलं होतं तेव्हा. आणि आज मला नेहमी असं वाटतं की बरं झालं त्यांनी टाकून दिलं. जर त्यांनी टाकून दिलं नसतं तर मी आज घडले नसते. मी एकटी डोंबिवलीच्या घरामध्ये 10 वर्ष राहिलेली आहे. माझे नेबर मला नेहमी म्हणायचे की ही सकाळी 6ला जाते आणि रात्रीची 10-11ला येते, हिचं काहीतरी म्हणजे काहीतरी रॉंग डायरेक्शनची मुलगी असेल किंवा असं काही. पण माझे नेबर मला नेहमी म्हणायचे अरे लोक तुझ्याबद्दल ना असं बोलतात, तुझे आई वडील वगैरे कुठे आहेत, म्हणजे कोणीतरी नातेवाईक तरी आणाने ठेव, म्हणजे लोकांना असं वाटेल की म्हणजे तू फालतू नाही आहेस. मला पण असं कधीच गरज वाटली नाही की आय शुड गिविंग देम एक्सप्लेनेशन की मी काय करते, कारण मला माझा उद्देश माहिती होता की मला काय करायचं आहे. ॲक्सिडेंट नंतरही मी जिवंत राहिले तर त्याचा काहीतरी उद्देश असावा, आणि तो उद्देश मी असा पॉझिटिव्हलीच घेऊन जर मी जगले किंवा पॉझिटिव्हलीच मी कोणाला मदत केली तर तो जे सॅटिस्फॅक्शन आहे, तो जो आनंद आहे, तो म्हणजे खूप पैसे कमवून मग ते खूप काही हे करून नाही मिळू शकत. आपल्यामध्ये माझ्याकडे जे काही आहे, भलेही माझा 50-60 हजार रुपये पगार असेल, पण त्याच्यामधले 20-30 हजार रुपये जरी मी कोणाला देऊन कोणाचं जे शिक्षणासाठी जर मी स्पॉन्सर केलं, ते मुलं पुढे जाऊन MPSC UPSC मध्ये मोठे मोठे अधिकारी बनले, तर त्याचा जो आनंद आहे तो कशातच नाही. बिलकुल. या गप्पा आपण सुरूच ठेवूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत रोशनी पाटेकर ससाणेची.
रोशनी, ज्यावेळी तू आता विचार करतेस की माझ्याच बाबतीत असं का व्हावं, प्रत्येक जण हा विचार करतो, तर तुला असे कधी विचार येतात का? आणि या सगळ्यातून देवाविषयीचा, नशिबाविषयीच्या तुझ्या काय कन्सेप्ट्स आता तयार आहेत? जेव्हा मी ते 9 महिने हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मला असं वाटलं की आपण जे पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना, की आपण पूजा केली किंवा एखादं गाणं म्हटलं की लगेच देव येतो. पण 9 महिने असं काहीच झालं नाही माझ्याबरोबर. आणि जेव्हा सेवाधाम NGO जे मिस पिमेंटांचा आहे त्या आल्या, किंवा सुलोचना कपिल असतील ज्यांनी मला शिक्षणासाठी एवढं प्रेरित केलं. अजून आशालता मेनन आहेत की जे 12वी पास झाल्यानंतर म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये मला त्यांनी जॉब दिला. किंवा माझा नवरा असेल संदीप ससाने, ज्याने मी जशी आहे तसं मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर मला यांच्यातच देव दिसतो. आपलं एक ध्येय असायला पाहिजे की आपल्याला जीवनात काय करायचं आहे, आणि ते ध्येय सार्थक करण्यासाठी खूप सिन्सिअरली तुम्हाला काम करायला हवं आहे. खूप लोकांना जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, तुमचे दुःख सांगत नाही, तोपर्यंत समोरचाही तुमची मदत करणार नाही. तर नेहमी ओपन राहायला पाहिजे की असा प्रसंगातून मी जात आहे, मला प्लीज मदत करा. तर मग ती, आणि कधी मी नेहमी असा विचार, मी अपंग आहे म्हणून दुसऱ्यावर अवलंबून अजिबात राहायचं नाही. तो फायनान्शियली मी कधीच कोणापुढे हात पसरलेले नाहीत. माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मला आनंदी राहायची सवय आहे. 2 वर्ष मी असा कालावधी काढलेला आहे. 12वी नंतर जेव्हा मला जॉब लागला, मला ते संस्था सोडायला लागली आणि मी एका वर्किंग वुमेन्सच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. माझा फक्त 1200 रुपये पगार होता. 800 रुपये हॉस्टेलमध्ये फीस भरायची आणि फक्त 400 रुपये उरायचे. तर 2 वर्ष मी फक्त रात्रीचीच जेवायचे. तर मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि आफ्टरनून लंच हे मला 2 वर्ष तर माहितीच नव्हतं. मी फक्त रात्रीची जाऊन एवढं खायचे की म्हणजे, तर कधी कधी असं वाटतं की हा जो संघर्ष आहे, आणि हा संघर्ष जोपर्यंत एखाद्याच्या जीवनात किंवा माझ्या जीवनात आला, त्यानंतरच मला असं माझ्या स्वतःबद्दलची रिस्पेक्ट तयार झाली, आपल्या अवयवांबद्दल अशी रिस्पेक्ट तयार झाली की नाही, आपण याची काळजी घ्यायला पाहिजे, आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. हा संघर्ष ज्यांनी जवळून बघितलेला आहे, अशा काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही आणलेल्या आहेत. आपण या स्क्रीनवर बघूया ते काय म्हणतात. जीवनाचं संघर्षमंदी रोशनी खूपच यशस्वी झालं. तर आम्ही सगळं सेवाधामचं सदस्य खूपच खुश वाटते का रोशनी आता इम्पॉर्टंट पोस्ट आहे तिची ऑफिसमध्ये, आणि ती आता दुसऱ्या माणसांना खूपच मदत करते. आणि रोशनी हॅज रिझन लाईक अ फिनिक्स आउट ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. ती आता अजिबात पाठीमागे पाहत नाही, ती पुढे 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 जाते, आणि ती दुसऱ्या मुलींना खूपच मदत करते. मला तिचं फार कौतुक वाटतं. जेव्हा मला कळलं की ही मुलगी MBA करते, तेव्हा खरं तर मला आश्चर्य वाटलेलं. कारण आमच्या संस्थेत येणारे सगळे जयपूर फूडचे जे लाभार्थी असतात ते खूप म्हणजे अशा वेगळ्या परिस्थितीतून आलेले असतात, खंगलेले असतात, निराश झालेले असतात. पाय लावल्यानंतर ते चालायला लागतात, पण इतकी जिद्द आणि तो चेहऱ्यावर एक तिच्या जे आत्मविश्वास होता तो मला फार आवडला. आणि मग हळूहळू आमची चांगली मैत्री झाली. आणि जेव्हा तिचं सगळं जीवन कहाणी तिची मी ऐकली, तेव्हा मला तिचं खूपच कौतुक वाटलं. मला रोशनीबद्दल एवढं विशेषत्वाने एवढंच सांगूशी वाटतं की ती खूप संघर्षशील वृत्तीची असून कुठलीही गोष्टीसाठी ती कधी हार मानत नाही. ती प्रयत्न करत राहते, आणि तिचं असं म्हणणं आहे की नेहमी माणसांनी प्रयत्न करत राहायला पाहिजे, आणि प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळतं. तर रोशनी, ही 2 वेगवेगळ्या प्रकारची माणसं, ज्या माणसांचा तू अगदी सुरुवातीला उल्लेख केलास की ज्यांची तू वाट बघायचीस, ती माणसं कधीच आली नाहीत, आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला ही माणसं की ज्यांच्यामुळे आज जी रोशनी दिसते ती आहे. तर काय वाटतं या माणसांमधल्या फरकाबद्दल? जी सिच्युएशन असते कोणाच्याही जीवनामधली, आणि संघर्षाची सिच्युएशन तर कायमची नसतेच. ती अगर आपण त्याच्यावर मात केली तर डेफिनेटली एक आभाळ आहे जे खूपच मोठं आहे. आणि मला तरी असं वाटते की
खचून जायला नको आहे. मला मी जेव्हा बघते न्यूजपेपरमध्ये, बातम्यामध्ये वाचते की यंग जनरेशन छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या करत आहे किंवा खचून जात आहे किंवा डिप्रेशन येत आहे, मला तर असं कौतुक वाटतं त्यांचं की तुम्हाला एवढूशा गोष्टीमुळे डिप्रेशन येतं किंवा तुम्हाला काहीतरी झालं आहे म्हणून तुम्ही आत्महत्या करताय. तुम्ही एकदा तरी जिंदगी मिलेगी दोबारा हा प्रोग्राम बघा आणि प्लीज जे अपंग आहेत, म्हणजे मी त्यांना अपंग तर म्हणणारच नाही कारण ते नाहीच आहेत, कारण ते खूप काही चांगल्या गोष्टी करतात जे नॉर्मल माणसंही करू शकत नाही. प्लीज त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्या आणि हे मरणाचं तुम्हाला जे जीवन मिळालंय त्याचं काहीतरी चीज करा. म्हणजे हे जीवन मिळालंय तर मग ते असं वाया घालू नका किंवा मरू नका. हा मेसेज तू देतेस आणि तो केवळ शब्दातनं नाही तर तुझ्या कृतीतनं तू इतके दिवस तू देत आलेली आहेस. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. तुझ्या भविष्यातल्या स्वप्नांविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, मात्र त्यापूर्वी पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत रोशनी पाटेकर ससाणीशी. इथून पुढच्या आयुष्याकडे तू कशी पाहतेस, काय तुझी स्वप्न आहेत? मी माझ्या पुढील आयुष्याकडे तर खूपच पॉझिटिव्हली पाहते. मी 30 वर्षाची होते तेव्हा माझ्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले होते आणि माझ्याकडे चांगली नोकरी होती. आता मी कॅपजेमिनीमध्ये कामाला आहे. 15 वर्ष झालेत कंप्लीट माझ्या जॉबला. पण मला कुठेतरी असं वाटायचं की मी खूप एकटी आहे आणि माझं लग्न झालं पाहिजे. तर मी खूप प्रयत्न केले, खूप ठिकाणी माझं नाव नोंदवलं, खूप जणांना सांगितलं. मला खूप असे प्रपोजल पण यायचे, पण मुलाला मी आवडले तर त्याच्या बाकीच्यांना घरच्यांना आवडत नसायचे, कारण अरे ती अपंग आहे, म्हणजे तिला घरातली कामं होतील का, हे ते. आणि म्हणजे लिटरली खूप सारे रिजेक्शन मी पाहिलेले आहेत लग्नासाठी. आणि पण मला होप होती की असं कोणीतरी येणार जीवनामध्ये की जे स्वतःहून येणार, प्रपोज करणार, माझं लग्न होणार. हे म्हणजे मी नेहमीच पॉझिटिव्ह आहे, तर म्हणून मी हा नेहमीच पॉझिटिव्हली विचार करते की होणार. मी 17 वर्ष म्हणजे कमीत कमी 20 वर्ष तरी विदाऊट लव, म्हणजे प्रेम नव्हतंच माझ्या आयुष्यात. फक्त काम, संघर्ष, भावाला दलदलीतून बाहेर काढायचं आहे, हे सगळं. आणि जेव्हा संदीप माझ्या जीवनात आला तर एक वेगळं वळण जीवनाला लागतं. त्या 13व्या वर्षी झालेल्या अपघातानं आयुष्यामध्ये काय दिलं असं वाटतं तुला? 13 वर्षाची असताना ॲक्सिडेंट झाला. ते आज मला सांगूशी वाटते की बरं झालं तो ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंट झाला म्हणून मी घडले, नाहीतर मी घडलेच नसते. एक नॉर्मल जीवन जगत असते, कुठेतरी लग्न झालं असतं, काहीतरी असते. पण आज मी जो संघर्ष झाला, ॲक्सिडेंट झाला, पाय गेला, पण मी घडले. आणि मला कळकळीने लोकांना सांगूशी वाटतं की अपंग लोकांना बघण्याचा प्लीज दृष्टिकोन चेंज करा. त्यांना तुमच्या पैशाची किंवा कसलीही गरज नाही, फक्त एका प्रेमाची 2 शब्द नीट बोलाल त्याचीच गरज आहे. आणि बघण्याचा दृष्टिकोन बदला. आता इतक्या वर्षांनी आई वडिलांची कशी आठवण येते? आई वडिलांविषयी काय वाटतं? कधी कधी त्यांची आठवण येते आणि काय विचार येतात? आईवडिलांची मला आठवण जेव्हा मला अवॉर्ड्स मिळतात, जेव्हा माझं अप्रिसिएशन होतं, तेव्हा मला आईवडिलांची एवढी आठवण येते की आज जर ते असते तर त्यांना म्हणजे एक अभिमान वाटला असता की आमची मुलगी एवढं चांगलं करते. पण गेले 25 वर्ष ते जिथे कुठे असतील, पण त्यांचा सपोर्ट आहे, ते मला सेक्युअर करतात, ते माझ्या आजूबाजूलाच असतात. आणि मला नेहमी असं वाटतं की ते नाही आहेत, पण मी जे काही आहे, मी जशी कशी सिन्सिअरली वागते, हे जे माझ्या ज्या क्वालिटी आहेत, ज्या चांगल्यापणाच्या, त्या आईवडिलांकडून आलेल्या आहेत. आणि हे माझं पूर्ण जीवन आहे ना, ते मी त्यांना समर्पित करते. कारण ते 13 वर्ष जर त्यांनी मला चांगलं घडवलं नसतं तर मी खरंच नसते घडले. बिलकुल. हा तुझा सगळा अत्यंत प्रेरणादायी असा संघर्ष आहे. हा संघर्ष सगळ्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेच आणि त्याचबरोबर तो अनुकरणीय सुद्धा आहे. अनेक ठिकाणी अनेक समस्या प्रत्येकाला येत असतात. या छोट्या छोट्या समस्यांमधनं खचून न जाता तू ज्या प्रकारे वाटचाल सुरू ठेवलीस त्याच्यातून अनेकांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल. खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. तुला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावं या आम्ही तुला शुभेच्छा देतो आणि थँक्यू व्हेरी मच झी 24 तासच्या स्टुडिओत येऊन तुझा हा सगळा प्रवास तू आमच्याशी शेअर केला असते. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. आपण बघितलं की रोशनी हे केवळ नाव न ठेवता सर्वांसाठी आपल्या प्रयत्नातून आणि आपल्या प्रवासातून एक आशेची रोशनी देणारी ही एक मुलगी आहे,
जिने आत्तापर्यंतचा आपला प्रवास केलेला आहे आणि केवळ या प्रवासातून ती स्वतः पुढे गेली नाही, तर मागे एक रोशनी ती सोडून चाललेली आहे की ज्या रोशनीमध्ये लोकांना आपण प्रवास कसा करावा याच्या पायवाटा दिसायला थोडी थोडी का होईना सुरुवात झालेली आहे। अशाच प्रकारे आपल्या आयुष्याचा प्रकाश इतरांना देणाऱ्या आणि इतरांच्या वाटासुद्धा प्रकाशमान करणाऱ्या अवलियांना घेऊन जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागांमध्ये आपण भेटत राहणार आहोत। तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।